दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय कुंभ भक्ती संगमची तयारी पूर्ण झाली। 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान ठक्करडोम इथं हा महोत्सव रंगणार आहे। 28 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। उद्घाटनानंतर अमृताश्रम स्वामी महाराज यांचं कीर्तन आणि राहुल देशपांडे यांची अभंगवारी रसिकांना अनुभवता येणार आहे। भक्ती संमेलनासह कीर्तन भजनाची मेजवानी 29 ऑगस्ट रोजी 2 सत्रात भक्ती संमेलन आयोजित करण्यात आलंय। त्यानंतर डॉक्टर चारुदत्त आपळे यांचं कीर्तन आणि मैथिली ठाकूर यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे। महोत्सवाच्या अंतिम दिवशी गुरबानी, शबद, कीर्तन, मणिपूरचे नट संकीर्तन आणि निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। विविध भारतीय भक्ती परंपरा एकाच व्यासपीठावर येणार आहेत। कुंभ भक्ती संगमसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारलं जाणार नाही। तिकीट किंवा प्रवेशिका आवश्यक असल्याने नाशिककर, भाविक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय। महोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक, पार्किंग आणि गर्दी व्यवस्थापनाचं नियोजन करण्यात आलंय। नागरिकांनी निश्चित पार्किंग ठिकाणीच वाहनं उभी करावीत आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। कार्यक्रमाचं पावित्र्य राखण्याचं आवाहन करण्यात आलं असून शबद कीर्तनाच्या वेळी भाविकांनी शिर झाकून ठेवावं अशी विनंती करण्यात आली। तसंच परिसरातील स्वच्छता आणि शिस्त राखण्यासाठी गुटखा, पान, बिडी, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन कार्यक्रमस्थळी करू नये असं आयोजकांनी स्पष्ट केलंय। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।